नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नंबर सिरीजच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. दिलेल्या संख्या श्रेणीमध्ये आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते शोधायचे आहे. प्रथम आपण या संख्यांमधील फरक लक्षात घेऊ. 81 आणि 73 या संख्येमध्ये फरक आहे 8चा. 73 व 52 या संख्येमध्ये फरक आहे 21चा. 52, 42, 10चा फरक. 42 आणि 34 या संख्येमध्ये 8चा फरक आहे. 34 आणि 22 या संख्येमध्ये 12चा फरक आहे. येथे फरक लक्षात घेता आणखी एक ट्रिक आपल्या असे लक्षात येते की हे 8 म्हणजे 81 या संख्येतील अंकांचा गुणाकार. 8 गुणिले 1 8. 21 म्हणजेच 73 या संख्येतील अंकांचा गुणाकार. 7 गुणिले 3. 10 म्हणजेच 52 या संख्येतील अंकांचा गुणाकार. 8 म्हणजेच 42 मधील अंकांचा गुणाकार. तर 12 म्हणजेच 34 मधील अंकांचा गुणाकार. म्हणजेच या ठिकाणी असे आपल्या लक्षात येते की पहिल्या संख्येतील अंकांचा गुणाकार म्हणजेच पुढची संख्या होय. याच प्रकारे 22 मधील अंकांचा गुणाकार बरोबर 4. 22 मधून वजा केल्यास आपल्याला पुढची संख्या मिळेल. कारण की येथे संख्येतील अंकांचा गुणाकार त्याच संख्येमधून वजा केल्यास पुढची संख्या मिळते. 81 मध्ये 8 गुणिले 1 8. 81 मधून वजा केल्यास 73 मिळतात. 73 मध्ये 7 गुणिले 3 21. 73 मधून वजा केल्यास 52 मिळतात. अशाच प्रकारे 22 मधील 2 गुणिले 2 4. 22 मधून वजा केल्यास आपल्याला उत्तर मिळते 18. आता आपण समोरील प्रश्न बघूयात. दिलेल्या संख्या श्रेणीमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी पुढील संख्या आपल्याला शोधायची आहे. या श्रेणीमध्ये सुद्धा आपण जर फरक लक्षात घेतला तर -12 आणि -9 मध्ये +3चा फरक आहे. म्हणजे -12 मध्ये 3 मिळवल्यास -9 मिळतात. -9 आणि -5 यामध्ये +4चा फरक आहे. -5 आणि 0 यामध्ये +5चा फरक आहे. म्हणजेच या संख्येमधील फरक हा +3 +4 +5 असा एकेका अंकाने वाढत जात आहे. म्हणजेच -9 मध्ये +4 मिळवल्यास -5 येतात आणि -5 मध्ये +5 मिळवल्यास 0 येतात. याचा अर्थ 0 मध्ये 6 मिळवल्यास 6 येतात. 6 मध्ये 7 मिळवल्यास 13 येतात. 13 मध्ये 8 मिळवल्यास 21 आणि 21 मध्ये 9 मिळवल्यास आपल्याला उत्तर मिळेल 30. धन्यवाद.